मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मागच्या काही दिवसांपासून प्रदूषणाचा सामना करावा लागणाऱ्या राजधानी दिल्लीकरांना आता काही प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे। त्याचं कारण असं आहे की आज सकाळपासूनच दिल्ली आणि NCR मध्ये पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झालेली आहे। या पावसामुळे मागच्या काही दिवसांपासून प्रदूषणाचा सामना करावा लागणाऱ्या दिल्लीकरांना काही प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे। खरं तर मागचे काही दिवस थंडीचा कडाका देखील देशाच्या राजधानीमध्ये सुरू होता, पण असं असतानाही अनेक ठिकाणी प्रदूषण जे आहे ते अनेक मोठ्या प्रमाणावरती उच्च पातळीवरती गेल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि त्या प्रदूषणाचा त्रास देशाच्या राजधानीकरांना सहन करावा लागत होता। पण असं असताना आज दिल्लीमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस सकाळपासूनच पडतोय। म्हणजे दिल्ली असेल, नोएडा असेल, गाझियाबाद असेल, यासह जे NCRचा परिसर आहे त्या परिसरामध्ये अशाच प्रकारच्या हलक्या सरी बरसतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळं या पावसामुळं खरं तर थंडीचा कडाका जो आहे तो काही प्रमाणावरती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पण असं असताना प्रदूषण मात्र पूर्णपणे कमी होईल अशा पद्धतीचं देखील चित्र सध्या बघायला मिळतंय। खरं तर हवामान खात्याकडनं देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे पुढचे 2 ते 3 दिवस अशाच पद्धतीच्या हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडेल अशा पद्धतीचे देखील चित्र व्यक्त केलं जात आहे। पावसासोबतच काही प्रमाणावरती हवेचा वेग देखील बघायला मिळतोय। पण मागच्या काही दिवसांपासून हवे सोबतच प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणावरती सामना करावा लागणाऱ्या दिल्लीकरांना या हलक्या स्वरूपाच्या पावसामुळे काही प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येणार आहे। कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।